जय श्रीकृष्ण बालमित्रांनो. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे, आजची आपली गोष्ट आहे अध्याय 53 म्हणजे गोष्ट 53वी आणि रुक्मिणीचं हरण. आपण बघितलं की रुक्मिणीने पत्र पाठवलं ब्राह्मणाच्या करवी आणि ब्राह्मणाने निरोप दिल्यानंतर आपले कृष्ण भगवान तिथून लगेच निघाले. बलराम आणि कृष्ण आपल्या सैन्याला घेऊन आणि मग ते शिशुपाळाच्या पित्याला दंबुश नावाने ओळखीत, कारण तो अनियमित नागरिकांचे दमन करून त्यांना नियमित करण्यात तरबेज होता. दम म्हणजे काबूत आणणे व घोष म्हणजे प्रसिद्ध, असा दमघोष शिशुपालाच्या वडिलांचं नाव होतं आणि त्याच्यासोबत रुक्मिणीचा विवाह होणार होता. आणि असा विवाह न होऊ द्यावा म्हणून गिरिजा त्याची पुत्री असल्याने ती कठीण हृदयाची व थंड मनाची होती. हिमालयाच्या पर्वतरांगा फार कठीण आहेत, तीच गिरिजा म्हणजेच पार्वती. अशा प्रकारे गहन ध्यानात मग्न असताना अचानक तिच्या अंगावर शुभ शकून प्रगट होऊ लागले. वाम नेत्र फडफडू लागला, डावी भुजा उडू लागली, इतर अवयवी होऊ लागले, असे अवयवाचे स्फुरण लाभले. रुक्मिणीचे सुंदर वस्त्र धारण केले व दुर्गादेवीच्या दर्शनासाठी महालातून बाहेर पडली. बरोबर संरक्षणासाठी अंगरक्षक होते. रुक्मिणी व श्रीकृष्ण यांचा विवाह 5000 वर्षापूर्वी झाला आणि त्यावेळी सुद्धा मंदिरात श्रीमूर्तीची पूजा प्रचलित होती. भगवद्गीतेत भगवान म्हणतात की यांती देवव्रताम देवाम देवी पासक देवाच्या लोकात जातात. काही लोक देवतांची उपासना करीत असत व अनेक लोक प्रत्यक्षपणे भगवंताची उपासना करीत असत. देवोपासक मुख्यत्वे ब्रह्मदेव, शिव, गणेश, सूर्य व दुर्गादेवी यांची उपासना करीत असत. शिवपूजा व दुर्गापूजा राजघराण्यातील प्रचलित होती. तर अशा मंदिरात विवाहासाठी कुंडिनापुराला आलेले पाहुणे सगळे तिथे जमलेले होते आणि त्याच्यामध्ये रुक्मिणीचा व्यर्थ आशा करीत तिच्या सौंदर्याची आपल्या सौंदर्याशी तुलना करू लागला. रुक्मिणीला त्याची काही पर्वा नव्हती. श्रीकृष्णाने कधीही येऊन आपणाला घेऊन जावे हीच एकमात्र अपेक्षा तिच्या मनात होती. आपल्या डाव्या हाताच्या बोटातील अलंकार सारखे करीत असताना सहज तिची नजर राजे लोकांवर गेली व अचानक तिला त्याच्यात उपस्थित असलेले श्रीकृष्ण दिसले. प्रथमच दर्शनी तिने श्रीकृष्णाला ओळखले होते. पूर्वी तिने त्यांना कधीही पाहिले नव्हते, तरी ती सतत त्यांचे चिंतन करीत होती असल्याने ती श्रीकृष्णांना सहजपणे ओळखू शकली. श्रीकृष्णाने संधी साधून क्षणात रुक्मिणीला आपल्या गरुड ध्वजांकित रथावर उचलून घेतले. ज्याप्रमाणे सिंह कोल्ह्याच्या गर्दीतून सहजपणे हरणाला उचलून घेऊन जातो, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले व निर्भय होऊन सावकाश पुढे निघाले. दरम्यान श्री बलराम यादव सैन्यासह तेथे उपस्थित होते. आणि मग जरासंध गर्जना करू लागला. तो क्रोधाने ओरडू लागला, हे कसे काय शक्य आहे? कृष्ण कोणत्याही विरोधाशिवाय आमच्यातून रुक्मिणीला घेऊन चालला आहे. आमचा पराक्रम, शौर्य, धनुर्विद्या मातीमोल आहे. प्रिय राजांनो, पहा, या घटनेने आमच्या कीर्तीला कलंक लागण्याची वेळ आली आहे. सिंहाचा वाटा कोल्ह्याने पडवा असे हे घडत आहे, असं म्हणून तो जरासंध खूप चिडला आणि सगळ्या राजांना त्याने चिडवलं आणि सगळं तिथं स्वयंवराच्या जागेवर युद्धाचं रूप आलं आणि बलरामाने या सगळ्यांना थोपून घेतलं आणि कृष्ण आपल्या रुक्मिणीला घेऊन द्वारकेत गेले.